छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरीवरती मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली। छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळांचा भेट घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर कपाळाला माती सुद्धा लावलेली आहे। दादा काय सांगाल, प्रचंड भावनिक किंवा तुमच्या शरीरावरती सुद्धा तसे जाणवत होतं की तुम्ही इथं आल्याच्या नंतर काहीतरी चमत्कारिक ऊर्जा निर्माण झाली असेल? माझ्या राजापेक्षा आपल्याला काय मिळतं, त्यामुळं राजांची पवित्र गडावर कंपाळी माती लावण्यासाठी पवित्र माती लावली। आता लढायला खंबीर झालो, आता लढायला खूप बळ आणि शक्ती मिळाली। राजांचा आशीर्वाद आहे आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असलं, माझ्या छत्रपती शिवरायांना मानत असलं, तर आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही। आता आज सिद्ध होईल की छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करील आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही। मी त्याच रायगडाची, त्याच शिवनेरी गडाची, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय, शांततेत करणार। आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल। आता परिणामांची चिंता नाही, गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता, गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे। पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांनी जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारानं चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतंय का नाही, आम्ही मारायला तयार आहेत। विश्रामगृहाच्या 4 पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं, तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं, मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली। मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना, मला ऑटोमॅटिक चालता येत। आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणे घेणं, मी विचारावरती चालतो इतिहासाच्या, छत्रपती शिवरायांच्या। मला बळ मिळतं ऑटोमॅटिक, 2-4 पायऱ्या चढलं मी मनाने चढतो। हे सत्य, ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे, ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेलं की आत्तापर्यंत 3 करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले। इतकी मोठी शक्ती पृथ्वीवर कुठंच नाही, ती आपल्या महाराष्ट्रात आहे, शिवनेरी आणि रायगड। गडावरती चढताना पण मिळालं असं म्हणाला, आता याच बळाच्या जोरावरती आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील, त्या विचारावर चालत असतील, आम्ही सुद्धा तीच माती कंपाळाला लावून चाललोय। आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर, आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल। एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि 5000 लोकांची परवानगी असं सांगण्यात आलंय आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जातं। करतोय ना, कायद्याचीच सगळं पालन करतोय, ते सांगतायत तेच करतो। पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे, ही कोणचा कायदा आहे? एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम, बाकीच्या अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू, हरकत नाही। पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला, एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून, मग एका दिवसात अंमलबजावणी पण करा सगळ्या मागण्याची, एका दिवसात बसवणार आणि असं होणार नाही, असं होत नसतं। विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, सरकारच्या हातात परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं, हो सिद्ध झालंय। एक दिवसाची दिली, अगोदर ते मान्य न्यायदेवतेवर ढकलत होते, ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली। यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला 2025चा काहीतरी, ते कोणालाच माहीत नाही। आणि आम्ही सगळे अर्ज रितसर निवेदन सादर केले सरकारकडे, ते आम्हाला माहीतच नाही, कोणालाच माहीत नाही, अर्ध्या सरकारमधल्याला माहीत नाही। फोन लावले ते तिथले शिपी असतील तेच परेशान झाले, ते म्हणले आता थांबा थोडं, आम्हालाच माहीत नाही। असे कित्येक तरी आहेत, त्यांनाच माहीत नव्हतं तो कायदा काय, कुणी वाचला नाही, कुणी तज्ज्ञ नाही। आणि आमच्या सगळ्या स्वैराच्याला हरकती घेतल्या, त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहीत, का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात। म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली, मान्य न्यायदेवता सांगतंय की ही परवानगी नाही तुम्हाला, आणि मग ते अर्ज केला आम्ही। 5000ची जी काही मर्यादा आहे त्याच्या बाबतीत देखील असंच म्हणाल तुम्ही, 5000 यायला पाहिजे आंदोलन। हा बघ, तुम्ही आम्हाला कायम शब्द वापरतोय, तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या, सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही। आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचंय, सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं। आरक्षण मिळवायचं 5000 काय बसले आणि 50 लाख काय बसले,
आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्या समाजाला. त्या समाजाने आपले घरापासून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटा लावले. आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहेत. इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय. आज 5,000 बसले, उद्या 5,000 बसतील. एका दिवशी काय करायचं सगळ्याला जाऊन. तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील. पण तुम्ही काय पायथा तर धरा मराठ्यांनो, संयम धरा यार. संयम धरायचा, शांत राहायचं. डोकं चालून 2 वर्षात नाही मिळणार आरक्षण दिलंय. थोडं डोकं चालवायचं. तुम्ही जर आडमुठी भूमिका घेता तर तुमच्यामुळं समाजाचं वाटोळं होऊ नये. परत समाज म्हण काय आडमुठेपणा केलाय. त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू. तुम्ही फक्त शांत राहा. हा काय तुम्हीच आझाद मैदानाला गेले तरच आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलेत मिळणार नाही असं थोडं. जिथून असाल तिथून तुम्ही मुंबईतच आहेत ना. यायला किती वेळ लागेल तुम्हाला. आणि मागची टीम यायला सज्जच आहे ना. नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नागपूर द्या. परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयार आहे. तुम्ही मागणी केली आहे का मुंबई जाम करा तुम्ही काय मुदतवाढीची मागणी केली आहे का तुम्ही? आमचे न्यायालयात बांधव जातील ना, गेले असतील. आपण न्यायालयात नाहीच आहे हे विषय सरकारचे. आता न्यायालयात तरी काय असेल त्यांना ताप देते दोघंच उभे. यांचे धंदे यांनी करायचे सरकारने. तर हे मान्य न्यायदेवताला पुढे घालते. येऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं जाते. नेते याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत. दादा गणपतीचा संबंध काय. आम्ही हिंदू धर्मातले राहू, आम्हीच बसतो. आता देवाच्या आडून जायचं का. त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला. आम्ही असंच म्हणायचं. मग आता आमच्यावर गणपती केलता तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला. आमच्या महिलाला रक्ताच्या थाळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला. आम्ही करायला लागलो कीच. आम्ही काय अडथळा करायला होतो. आमच्यावर काय बंदूक घेत का. आझाद मैदान कुठं, मिरवणुका कुठं, आम्हाला एक रस्ता द्या ना. पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना. आणखीन काय पाहिजे तुम्हाला. सगळं आम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिल्या दिवशी 5,000 गेलेले लोक उठून येतील, पुन्हा 5,000 जातील. आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो 5,000 असले तर आपण 5,000 जाऊ. बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा. नसता गावकडे जा. आणि 29ला तो 29ला मला वाटा लावायला लागलेत माघारी जाणार आहेत. तुम्ही कमिटी. एक प्रश्न असा की राधाकृष्ण विखे पाटील काल म्हणाले होते त्रास दिला तर जर बोललेलो मी प्रत्येक वेळेस. तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लेकरू पण मराठ्यात झोपलेला नाही दिसणार. शब्द ध्यानात ठेवा. शिवनेरी गडावर आहे मराठ्याचं लेकरू. मायमाऊली तर नाही दिसणार. लेकरूही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही. अख्ख्या मुंबईत दिसतील आणि महाराष्ट्रात चाकळ फिरणार नाही. नवीन मुद्दा असा समोर येतोय की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत, गप्प काय. खरं तर पाठीमागे जेव्हा लाठीचार्ज झाला हे सगळे झाडून नेते अंतर्वलीत आले, तुम्हाला भेटून गेले. आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आता दिसत नाही. ते गप्प असल्यासारखे वाटतं. मला एक कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं. ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे विखे पाटील साहेबाचे नाही. त्यांच्या तोंडात घातले असावं. ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांचं सत्तेवर तुम्हाला बसलंय ना. मी त्यांचा तांगा दामटीचा. चलो धन्यवाद. चला लय लांब.